त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार, जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, CBIच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. उसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? ते कोण आहे? या शहराचा त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत आणि नाही काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, जरा ऐका. ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस नगरसेवक मला काय यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ते गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी ठीक आहे ना, मग काय करायचं? ऐका प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काय करायचं आणि त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा असं संशय आहे की त्यांचं तुमच्याशी तुमच्या नगरसेवकाशी बघा, संबंध आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके. पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? प्रश्न असा आहे मला हे आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का? नाही, मी काय कशाला मी बोललो काय का? म्हणणं आहे? मूळ आरोप असा आहे, मॅम सोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो, तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीने एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुन्हा आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून मॅमचा संबंध आहे. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. त्या मुलीच्या नावाने NBW निघालेलं आहे का? नॉन बेलेबल वॉलेट. एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIRमध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIRमध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही स्पष्टपणे आणि प्रश्नाचं उत्तर देतात म्हणून स्पष्टपणे उत्तर मी स्पष्टपणाने बोलतो. प्रश्न आहे वन लाईन प्रश्न आहे. नगरसेवकावर FIR झालं असेल. वन लाईन प्रश्न आहे. तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का? या खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही काय? या सगळ्या गोष्टीचा साधा प्रश्न आहे आणि हे उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा, कारण तुम्ही
सरळ उत्तर देणारे राजकारणी आहात. मला जुने जर्नलिस्ट आहात तुम्ही, आठवण हा, करून दिली म्हणजे आम्हाला उगाच तुम्हाला. गोल नाही, गोल नाही. फिरून गोल नाही, गोल म्हणून फिरून फिरून आमचाही घाम जुनं- करू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. जुना पत्रकार माझ्या होतो प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता काय आहे याच्यामध्ये बदल मी आहे. बोलतो. हे वेगळा प्रश्न आहे. याची आपण चर्चा वेगळी करू. हे साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. याची- साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. याची सगळ्या चर्चा प्रक्रियेशी तुमचा काही एक संबंध सेकंड आहे का? एक सेकंड एक तुम्ही सेकंड सांगा ना. एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहे, त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे, हे नैतिक वाटतंय का तुम्हाला? नाही काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. त्यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आता मी बोलणार, मी त्यांनाही विचारणार, पोलिसांनाही विचारणार की काय रोल आहे, कशा प्रकारचं रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय झालेलं आहे करके. पण अपेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपींची. आजही घेतो मी. हा तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का? मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं, त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे. आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं, मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं, तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्यासोबत उभे राहणार नाही. आणि तू जो म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे, मग इतकंच झालेला असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्यासोबत राहणार आहे. कारण आम्हालाही माहीत आहे की इन दी एंड ज्युडिशियरी जे आहे, न्यायप्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील. म्हणून तुम्ही पण लपून तुमच्या ठेवलं. नगरसेवकांनी केलेली मदत ही याच भावनेतून होती नाही का? ते मला माहीत नाही ना, मी आता सांगितलं नव्हतं. आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनिथिंग. आई विल चेक विद द पुलिस. आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर. हिंदी में बोलता हूँ कि मैं है तो पुलिस कमिश्नर से, पुलिस से बात करूँगा. मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी बम्बई से आ रहा हूँ, तो मैं है तो पूरा पता करके तो है जर तो उसके दोषी ऊपर. असेल तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं देखिए, एक चीज़ ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है. और आप कह रहे हैं कि नहीं आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं. नाही, मुझे ये बताइए, आपको ये आपला समझ में आता है? नगरसेवक जर दोषी असेल तर नहीं त्यावर नहीं कारवाई नहीं व्हावी. नहीं. अगर आपला दोषी असेल अगर वो मुझसे मदद मांगती तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू तुम्ही जे करायचंय शकतो, तुमच्या नगरसेवकांनी मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप जोपर्यंत नाही, सिद्ध असं आहे होत की नाही. तुम्ही जे करायचं ते तुमच्या आता नगरसेवकांनी काय केलं. आहे की इफ्स अँड बट्समध्ये आपण उत्तर देऊ नका. मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल. पोलीस नाशिक असो, औरंगाबादची पोलीस असो, छत्रपती संभाजीनगर. पण कोणीतरी याच्यामध्ये राजनीती आणून की आता इम्तियाज जलील आपल्याला सापडलेला आहे भ्रष्टाचार, त्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो. हे रमाईच्या घरकुलचं जे आपल्या समाजाच्या लोकांचे पैसे तुमचे जवळचे लोक खात होते ना, सुद्धा शब्द काढलं नाही. त्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे. मदत करणार का त्यांनी निदान? मला तरी समजूत द्या ना. केस पूर्ण केस जे आहे ना तिने जे सांगितली होती आणि आता पोलिसांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकणार, सगळं डिस्कस करणार. आणि तसं आहे मात्र FIR मध्ये, पण त्यानंतर जेव्हा तपास पुढे गेला मग अनेक गोष्टी समोर येतात, तर त्या गोष्टीचा आढावा घेऊन तुम्ही ठरवणार मला आहात पूर्ण का? विश्वास आहे, मदत मला करायची पूर्ण पण आहे. विश्वास आहे. हायकोर्टामध्ये ती गेली असती तर हायकोर्टामध्ये 200% तिला बेल मिळाली असती. माझा विश्वास आहे. आणि तिचा हे कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे कोणत्याही आरोपीचा आहे की तुम्ही लोअर कोर्टमध्ये तुम्हाला नाही मिळाला, मग हायकोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. हायकोर्ट नाही मिळाला, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. पण आता ती सापडली आणि सापडल्यानंतर म्हणजे आता फाशीवर लटकावा असंच आपली प्रयत्न आहे. नितेश राणेने म्हटले तुम्हाला अटक करा, मी तुमचा पक्ष आहे, त्याच्यावर काहीही बंदी घाला. छोटे मोठे
नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही. हा, आता तुमच्या खूप पक्षावर सारे बंदी घालण्याची मागणी केली, खूप तुम्हाला अटक सारे करण्याची मागणी. चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे. हा, त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा आणि त्यांना जे सांगायचे आहे, आपली सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, पोलीस कमिशनरांना सांगा. आणि मी यांचं फालतू याच्यामध्ये हे उत्तर देणार नाही आहे. आता तुम्हाला फक्त 1-2 नाव आता पुढे आलेले आहे. संध्याकाळपर्यंत बघा किती सारे चिंगेमिंगे बाहेर येतात. ठीक आहे.